आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या मुंबईतील धारावीचा आता संपूर्ण कायापालट होणार आहे. गेल्या कित्येक दशकांपासून केवळ चर्चेत असलेला आणि गेल्या 1 वर्षापासून राज्य सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षेत अडकलेला धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मास्टर प्लॅन अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सादर करण्यात आला आहे. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या एका आढावा बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला आणि या संपूर्ण योजनेला गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या बैठकीमुळे आता धारावीच्या पुनर्विकासाला खऱ्या अर्थाने वेग मिळणार असून सरकारने या प्रकल्पासाठी एक निश्चित टाइमलाईन म्हणजेच डेडलाईन देखील ठरवून दिली आहे. हा प्रकल्प म्हणजे केवळ जुनी घरं तोडून नवीन सिमेंटच्या टोलेजंग इमारती उभ्या करण्याचा विचार नाही, तर धारावीत राहणाऱ्या लाखो लोकांचं जीवनमान उंचवण्याचा हा एक प्रयत्न असणार आहे. नेमका हा नवीन प्लॅन काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथल्या नागरिकांच्या रोजगाराचं काय होणार, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. धारावी हे केवळ झोपडपट्टी नाही, तर एकेकाळी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि हजारो लघु उद्योगांचं केंद्र होती. या भागातून मोठा महसूल मिळूनही येथील रहिवासी अनेक मूलभूत समस्यांसाठी सामोरं जावं लागत होतं. कोविड काळात अतिदाट लोकसंख्या असूनही संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात धारावीने यश मिळवलं आणि त्यानंतर आता विकसित होणारं धारावी मॉडेल या संपूर्ण प्रकल्पाचा विचार केला तर सरकारने आता या कामाला वेळेचं पक्क बंधन घालून दिलं आहे, जेणेकरून प्रकल्प रेंगाळणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना आणि विकासकाला स्पष्ट सांगितलं आहे की येत्या 10 वर्षाच्या आत संपूर्ण धारावीचा पुनर्विकास पूर्ण झालाच पाहिजे. या मोठ्या मोहिमेचा पहिला टप्पा म्हणून मार्च 2028 पर्यंत किमान 10,000 घरं तयार करून ती तिथल्या रहिवाशांच्या हातात देण्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. नियोजनानुसार धारावीतील पुनर्विकासाच्या इमारती 42 महिन्यात आणि माटुंगा भागात रेल्वेच्या जागेवर होणाऱ्या इमारतीसाठी 39 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा आणि प्रशासकीय पातळीवर कोणतीही दिरंगाई होऊ नये यासाठी लागणारे सर्व शासकीय परवाने एकाच ठिकाणी व जलद गतीने मिळवणे आवश्यक आहे. म्हणूनच सर्व परवानग्यासाठी सिंगल विंडो म्हणजेच एक विशेष कक्ष निर्माण केला जाणार असून संपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया अधिक सुटसुटीत आणि वेगवान करण्यासाठी पावले उचलली जात आहेत, जेणेकरून कामात कोणतीही बाधा येणार नाही. हा संपूर्ण प्रकल्प सिंगापूर आणि हाँगकाँग मधील अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाच्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या धर्तीवर राबवला जाणार असला तरी या प्रक्रियेत धारावीतील स्थानिक नागरिक, त्यांची उपजीविका आणि तिथली वैशिष्ट्य यांनाच केंद्रस्थानी ठेवलं जाईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. व्यावसायिक विकास हा या प्रकल्पाचा एक भाग असला तरी लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे आणि तिथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या रोजगाराचे संरक्षण करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे, असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. धारावीची स्वतःची अशी एक वेगळी सामाजिक आणि औद्योगिक परिसंस्था आहे जी मुंबईच्या आर्थिक चक्राला गती देते. ही व्यवस्था विस्कळीत न करता तिथल्या लघु उद्योगांना आधुनिक रूप देणं हा या योजनेचा मुख्य गाभा आहे. याच पार्श्वभूमीवर धारावीतील चामडे उद्योग, वस्त्रनिर्मिती, प्लास्टिकचा पुनर्वापर आणि खाद्यपदार्थ या प्रमुख उद्योगांचं अस्तित्व कायम राखण्यासाठी एक विशेष MCME योजना तयार केली जात आहे, ज्या अंतर्गत लहान व्यापाऱ्यांना आणि महिलांना आर्थिक व पायाभूत बळ दिलं जाईल. या प्रकल्पात धारावीतील प्रसिद्ध अशा कुंभारवाड्याच्या विकासाला विशेष संवेदनशीलतेने हाताळलं जाणार आहे. कुंभारवाडा हा केवळ मातीच्या भांड्याचा व्यवसाय करणारा भाग नसून तो धारावीच्या सांस्कृतिक आणि पर्यटन वारशाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जगभरातून मुंबईत येणारे परदेशी पर्यटक या परिसराला आवर्जून भेट देतात, त्यामुळे कुंभारवाड्याची ही जागतिक आणि वेगळी ओळख जपूनच तिथला विकास आराखडा तयार केला जाईल. यासाठी स्थानिक नागरिकांशी आणि कारागिरांशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे धारावीत मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या खाद्यपदार्थ उद्योगाला अत्याधुनिक जोड देण्यासाठी तिथे क्लाउड किचन ही प्रगत संकल्पना विकसित केली जाणार आहे. यामुळे इथल्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छता वाढून त्यांना थेट मुंबईतील मुख्य बाजारपेठांशी जोडणं सोपं होईल. त्याचा थेट फायदा हा स्थानिक महिला आणि रोजगार करणाऱ्या तरुणांना होणार आहे. या पायाभूत सुविधांच्या बरोबरीनेच हा प्रकल्प वाहतूक आणि दळणवळणाच्या क्षेत्रात देशातील एक मैलाचा दगड ठरणार आहे, कारण धारावीमध्ये देशातील पहिल्या अत्याधुनिक मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब उभारण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. या महाकेंद्राच्या माध्यमातून पश्चिम, मध्य आणि हार्बर या मुंबईच्या 3ही मुख्य रेल्वे मार्गिकांसह परिसरातून जाणाऱ्या विविध मेट्रो मार्गिका एकमेकांशी थेट जोडल्या जातील. इतकंच नव्हे तर भविष्यात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या स्थानकाशीही धारावीला थेट जोडण्याची
अत्यंत दूरगामी योजना आराखड्यात आखण्यात आली आहे. वाहतुकीचे हे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी सध्याच्या धारावीमध्ये बस आगाराच्या भव्य जागेवर अत्याधुनिक निवासी आणि व्यावसायिक संकुलनाची उभारणी केली जाईल. हा ट्रान्सपोर्ट हब अशा पद्धतीने विकसित केला जाईल जेणेकरून कोणताही प्रवाशाला लोकल, मेट्रो, रस्ता किंवा भविष्यातील हायस्पीड ट्रेन पकडण्यासाठी जास्त पायपीट करावी लागणार नाही आणि संपूर्ण मुंबईतून धारावीत येणं जाणं अत्यंत सुलभ होईल. दळणवळणाच्या या क्रांतीमध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी थेट धारावीतच सिटी चेक इन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याचा अर्थ असा की विमान प्रवाशांना त्यांच्या सामानाची तपासणी आणि बोर्डिंगची प्रक्रिया विमानतळावर पोहोचण्यापूर्वी तिथे पूर्ण करता येईल, ज्यामुळे त्यांचा वेळ वाचेल आणि या सुविधांनंतर प्रवाशांना थेट विमानतळापर्यंत वाहून नेण्यासाठी एक विशेष एअरपोर्ट एक्सेलेटर सर्व्हिस सुरू केली जाईल. एवढ्यावरच न थांबता विमानतळापर्यंत जलद गतीने पोहोचण्यासाठी एक फास्ट जेटी म्हणजेच जलमार्गाची उभारणी करण्याची योजना असून भविष्यातील अत्याधुनिक हवाई टॅक्सी सेवांचा विचार करून एक स्वतंत्र व्हीटी पोर्ट देखील विकसित केला जाणार आहे. यामुळे रेल्वे, मेट्रो, रस्ता, जलमार्ग आणि हवाई वाहतूक अशा पाचही प्रकारच्या वाहतूक व्यवस्था एकाच ठिकाणी उपलब्ध असणारं हे जगातील अत्यंत दुर्मिळ केंद्र बनेल. या सिमेंटच्या आणि आधुनिक वाहतुकीच्या विख्यात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी देखील मास्टर प्लॅन मध्ये विशेष तरतूद करण्यात आली आहे. बीकेसी आणि धारावी परिसराचे सौंदर्य वाढवण्यासाठी या दोन भागांच्या दरम्यान एक विशाल ग्रीन झोन म्हणजेच हरित पट्टा विकसित केला जाणार आहे. या भागांमध्ये पादचाऱ्यांसाठी आधुनिक फुटपाथ, सायकल ट्रॅक आणि सुंदर वास्तुरचना उभारली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले की आधी सादर करण्यात आलेल्या नेचर पार्कची संकल्पना केवळ कागदावरच न राहता ती प्रत्यक्षात जमिनीत उतरवली पाहिजे. या विकास कामादरम्यान ज्या जुन्या झाडांना बाधा पोहोचेल त्याचे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रशुद्ध पद्धतीने पुनर्रोपण केले जाईल आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी हजारो नवीन झाडे लावण्याचे नियोजन बंधनकारक करण्यात आले आहे, ज्यामुळे हा परिसर प्रदूषण मुक्त आणि हिरवागार राहण्यास मदत होणार आहे. शेवटी सर्वात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे धारावीतील सामान्य नागरिकांचे हक्काचं घर कसं असणार आहे, यावर या सादरीकरणामध्ये सविस्तर प्रकाश टाकण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत सर्व पात्र रहिवाशांना मिळणाऱ्या नवीन घराची रचना आंतरराष्ट्रीय दर्जाची असेल, ज्यामध्ये स्वतंत्र स्वयंपाकघर, प्रशस्त शयनकक्ष आणि अत्याधुनिक इनबिल्ट स्वच्छतागृहांची व्यवस्था असेल. गृहांची अंतर्गत रचना अशा पद्धतीने केली जाईल जेणेकरून प्रत्येक खोलीत नैसर्गिक सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहील. विशेष म्हणजे महिलांच्या आरोग्याला आणि सक्षमीकरणाला प्राधान्य देत त्यांच्यासाठी स्वतंत्र आणि अत्याधुनिक स्वच्छतागृहाची सुविधा या संपूर्ण गृहनिर्माण योजनेचा एक अविभाज्य भाग असणार आहे. सध्या रेल्वे विभागाच्या जमिनीचा विकास, पुनर्विकास इमारतीचे प्राथमिक काम आणि पर्यावरणीय परवानग्या मिळवण्यासाठी सक्रिय टप्प्यामध्ये काम सुरू आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असणारी निधी पूर्णपणे उपलब्ध आहे, त्यामुळे हा प्रकल्प आता कोणत्याही अडथळ्याविना नियोजित वेळेत पुढे जाण्यासाठी सज्ज झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीला मुंबईच्या महापौर रितू तावडे, राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, अदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव अदानी, व्यवस्थापकीय संचालक अनिल सरदामा यांच्यासह राज्य शासनाचे सर्व प्रमुख अप्पर मुख्य सचिव आणि वरिष्ठ सदनी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत विकासकांच्या प्रतिनिधींनी केलेल्या सादरीकरणावरून हे स्पष्ट होतं की सर्व शासकीय विभागांनी परस्परांशी योग्य समन्वय राखून काम केल्यास हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ धारावीच्या लाखो नागरिकांचे जीवनमान बदलणार नाही, तर मुंबईला संपूर्ण जगात एक जागतिक दर्जाची नवी ओळख मिळवून देईल. तुम्हाला काय वाटतं, या आधुनिक सोयी सुविधांमुळे हा हायटेक ट्रान्सपोर्ट हब धारावीचा चेहरा खरोखरच आंतरराष्ट्रीय दर्जाचा होईल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा.